हॅलो एव्हरीबॉडी. वेलकम वेलकम वेलकम. सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आय होप सो माझा आवाज सर्वांना क्लिअर असेल. जस्ट गिव्ह मी येस इन द चॅट बॉक्स. गिव्ह मी येस इन द चॅट बॉक्स एव्हरीबॉडी. इफ माय व्हॉइस इज क्लिअर. गुड. सो वेलकम. सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज माझा आवाजच तुम्हाला ऐकावा लागेल जास्त करून. ठीक आहे. सो बी रेडी फॉर दॅट. आणि आज जे काही शिकणार आहोत आपण, आज जो काही टॉपिक आहे आपला, ओके, सो त्याला आपण सुरुवात करूच. पण पहिले आपण एक दोन लोकांचे थोडे एक्सपिरियन्स ऐकू की मागील 13-14 दिवसामध्ये व्हॉट इज युअर फिलिंग, कसं फील करत आहात, कसं वाटत आहे, जे शिकत आहात त्या गोष्टी तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये आणत आहात की नाही, अप्लाय करत आहात की नाही, त्याच्याबद्दल थोडंसं शेअरिंग आपण घेऊ. कोणाला शेअर करायला आवडेल? जस्ट रेज युअर हँड. हु वॉन्ट्स टू शेअर? जे लोक कधीच बोलत नाही त्यांनी थोडं आज बोलायचा प्रयत्न करा. जे लोक कधीच बोलत नाहीत पण रेग्युलर असतात अशा लोकांनी थोडं बोलण्याचा प्रयत्न करा. जसं तुम्हाला बोलता येईल, ज्या शब्दात तुम्हाला बोलता येईल. त्याचं कारण असं आहे बघा, की आपल्याला बोलायची पण सवय झाली पाहिजे. या 28 दिवसात जर का तुम्ही 2-4 वेळा जरी बोलले आणि तुम्ही बोलायची सवय केली, तर मला असं वाटेल की हा 28 दिवसाचा जो प्रोग्राम आहे हा सफल झाला आपला. कारण कोणाचा तरी आत्मविश्वास वाढला, कोणीतरी बोलणं झालं. दैट इज वेरी वेरी इंपॉर्टेंट. ओके, सो डोंट वरी अबाउट एनीबडी. जस्ट आप अपना माइक ओपन करो, अपना नाम बोलो और बोलना शुरू करो. ठीक आहे. सो कोण बोलणार आहे? चला सुरुवात करू आपण त्यांच्यापासून. टू स्पीक टुडे. हु इज गोइंग टू स्पीक फर्स्ट? बघा, 2-3 लोकांना ऐकल्याशिवाय तुम्ही काय आजचा प्रोग्राम चालू करत नाही. ठीक आहे. ओके. सो आई जस्ट वॉन्ट टू लिसन 2-3 पीपल. इट इज नॉट अबाउट की भैया प्रोग्राम कसा होत आहे, चांगला वाटत आहे की नाही. दॅट इज नॉट इम्पॉर्टंट फॉर मी. माझ्यासाठी इम्पॉर्टंट हे आहे की तुम्ही बोला. तुम्हाला काय फील होत आहे, तुम्हाला काय वाटत आहे, तुम्ही कोणत्या ऍक्टिव्हिटी केल्या, त्या ऍक्टिव्हिटी केल्यावर कसं फील झालं, काय चेंज वाटतोय नेमका त्या रोजच्या रुटीन आयुष्यात आपल्या आणि ह्या आयुष्यात ज्याच्यामध्ये आपण 10 ते 11, 10 ते 10:30 रोज बसतो, ऐकतो, 4 लोकांना लिंक पाठवतो. किती लोक लिंक पाठवत आहेत 4 लोकांना? पाठवली नसेल तर पाठवा पटकन. किती लोक लिंक पाठवत आहेत पुढे? पाठवली नसेल तर पाठवा लगेच. गुड. सर सो शेअर करा. कोण शेअर करेल? हा, बोला. सुनीता मॅडम. सर मी ह्याच्या अगोदर तुमचा म्हणजे फर्स्ट टाइम मी हा क्लास अटेंड केलेला आहे. हम्म. 14 दिवस रेग्युलर मी अटेंड करते. मला एक तुम्हाला सांगायचंय की तुम्ही मॅनिफेस्टेशन तुम्ही हे करा सगळं काही तुम्ही सांगत असता बरोबर ना. तर मला असा अनुभव आहे की माझी नात तिचा रिझल्ट होता. तर हा. तिला कायम अबाव 80 असतात. ओके. आणि मी प्रत्येक वेळेला तिला ती परीक्षेला म्हणजे आता ह्याच्यामध्ये रिझल्टच्या आसपास हे शिकल्यानंतर मी तिला नेहमी म्हणायची की तू आहे ना बघ असं म्हणजे मनामध्ये समोर असं हे कर तू किती पर्सेंट मिळवणार आहेस हे करणार आहेस आणि हम्म. मला मिळालेत हे तू असं सारखं हे करत राहा. तुला काय ग असं नसतं काही म्हटलं नाही तू कर तर खरं बघ ना काय होतं ते. हम्म. आणि सर ह्या वेळेला काय झालं की तिला ना 79% पडले आणि तिचा ओके. हिस्ट्रीचा अभ्यास इतका छान मी करून घेतला होता आणि तिला फक्त 64 मार्क्स होते. मी हम्म. तिला म्हटलं "अहो, एवढे कसे तुला कमी मार्क्स मिळाले?" म्हणजे मलाही कळत नाही ग आई असं कसं काय झालं म्हणून. तर 79% मिळाले होते आणि सर तरी मी तिला म्हणत होते तू बघ असं बोल तुला की तुला नाही 81 मिळालेले कशाला उगीच असं मनात असं हे होऊ नको. हम्म. माझ्या पूर्ण आयुष्यात असं कधी झालं नव्हतं सर. पण फर्स्ट टाइम असं झालं की रिझल्टच्या 3 दिवसानंतर तिच्या मॅडमचा तिला मेसेज आला की तुझे हिस्ट्रीमध्ये 81% तुला 81 मार्क्स मिळालेले आहेत म्हणून. हो. गुड. आणि तिचे पर्सेंट एकदम 83 परवा पर्यंत खाली गेले. ठेवली गरम गरम खायला भाजली मला एवढी गरम होती ती खिचडी. सर्वांना म्यूट करा. महादेव एटी सर म्यूट. आणि म्हणजे हम्म. मला म्हणजे जे तुम्ही सांगता त्याचा मला म्हणजे अनुभव आला आणि मेन म्हणजे असं झालं की तिला तो कॉन्फिडन्स आला की ती आई मी आता इथून पुढे तू सांगशील ते मी करत जाईल.
कधी होतच नाही. नंतर परत मॅडम सांगतील की तुझे इतके मार्क्स मिळाले, तसं कधीच होत नाही. पण हे झालेलं आहे म्हणजे आमच्या बाबतीत हे असं. व्हेरी नाईस, व्हेरी म्हणजे हा नाईस. केवढा म्हणजे माझा त्याच्यामुळे माझा इतका विश्वास वाढलेला आहे की तुम्ही जे सांगता ते खरं, म्हणजे अगदी मनापासून सांगू का, तुम्ही जे शिकवता ते इतकं अंतःकरणापासून दुसऱ्याला हे होण्यासारखं सांगता, असं कोणीही सांगणार नाही. आणि मी तुमच्यापेक्षा खूप वयाने मोठी आहे म्हणून मी तुम्हाला सांगू का, माझे तुम्हाला खूप आशीर्वाद आहेत की तुम्ही खूप तुमच्या ज्या मनातल्या इच्छा आहेत त्या सगळ्या पूर्ण होऊ देत. थँक्यू, खूप म्हणजे खूप आभारी आहे सर. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. खूप खूप छान, खूप छान. व्हेरी नाईस. थँक्यू सो मच सुनीता मॅडम. थँक्यू सो मच. खूप पॉवरफुल ब्लेसिंग्स तुम्ही दिल्या त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. एनिबडी एल्स वॉन्ट टू शेअर? कोणी अजून शेअर करू इच्छिते? प्लीज अनम्यूट युअर सेल्फ. कोमल, त्यांना अनम्यूट करा जे कोणी इच्छुक असेल. बोलू सु का सर? मग हा, बोला. बोलते. नमस्कार बोला. सर. मी पहिल्यांदा मार्च महिन्यामध्ये तुमचं रेकी फर्स्ट लेवल 1 वीकचा जो फ्री सेशन होता तो जॉईन केला होता. हा. इथून मग मी पुण्याला आले होते 1 दिवसासाठी. मग आल्यानंतर जे काही ग्राउंडिंग वगैरे जे तुम्ही सांगितलं, अगदी सगळं करता येत नव्हतं, पण रोजचं ग्रॅटिट्यूड, रोजचं ग्राउंडिंग हे तिथून सुरू झालं. मग ह्या कोर्सला आले हळूहळू. हम्म. तर आता म्हणजे आपला हा 28 दिवसाचा कोर्स सुरूच्या आदल्या आठवड्याची गोष्ट, की आमची पहिली बाईक म्हणजे माझ्या नवऱ्याची पहिली बाईक, ती खूप आधीची, आमच्या लग्नाला 14 वर्ष झाले, त्याही आवाज ती कट खूप होतोय आधीची. आवाजात. आवाज आला आता सर? हॅलो, माझा आवाज येतोय सर? हॅलो, हॅलो, आवाज येतोय सर? हॅलो. हा येतो मॅडम, येतो. हा, येस येस, बोला बोला बोला. ओके. तर आपला हा क्लास सुरू व्हायच्या एक आठवड्याभरापूर्वीची गोष्ट, आदल्या आठवड्याची, की हम्म. माझ्या नवऱ्याची बाईक, आणि ती पहिली वहिली त्याची बाईक. म्हणजे मिडल क्लास फॅमिली ते एक वेगळं असतं आपलं इमोशन्स, फॅमिली मेंबर सारखं असतं. आमच्या लग्नाच्याही आधीची बाईक. तर आता काही आम्ही ती चालवत नव्हतो, गेले काही महिन्यांपूर्वी विकायची नव्हती, पण मग ते मित्राला दिली गेली. मग गेले काही 1.5-2 वर्ष झाले त्याच्याकडे आहे. आणि कल्याणला ना कोर्ट आहे, तर कोर्टामध्ये तो गेला होता आणि भर दिवसा सकाळी कोर्टाच्या बाहेरून ती चोरीला गेली. ओके. फोन आला, कारण का ती अजून आमच्या नावावर आहे, त्यामुळे फोन आला एनसी साठी वगैरे. तर मी म्हटलं नाही नाही जाणार, बाईक मिळणार. तर असं कशी बाईक मिळते का कधी? एका हम्म. मित्राची बाईक त्याच्या सोसायटी खालून गेली, ती अजून नाही मिळाली, ऍक्टिव्हा गेली. हम्म. अरे म्हटलं नाही मिळणार, म्हटलं बघ असं कसं. मग झालं यांचं दिवसभर 24 आवर्स पोलिसांनी थांबायला सांगितलं, एंट्री घेत नव्हते. आणि इव्हनिंगला फोन आला की आपण परत जाऊन त्या एरियामध्ये बघून येऊया. आणि रात्री जिकडून बाईक गेली त्याच्या समोरच्या लेनला कोणीतरी पार्क करून निघून गेलं होतं. तर ती हो. मिळाली नाही, असं होत. आणि का माहिती, म्हणजे ती मला निगेटिव्ह फिलिंगच नव्हती की नाही माझा फॅमिली मेंबर आहे. नाही, मिळेल बाईक, मिळणारच म्हटलं. नाही जाणार, मिळेल बाईक. आणि झालं ते, म्हणजे माहित नाही कसं पण झालं सर. थँक्यू, थँक्यू सो मच. नाईस, दॅट्स व्हेरी नाईस. खूप सुंदर एक्सपिरियन्स. थँक्यू सो मच. थँक्यू फॉर शेअरिंग. एनीबडी एल्स? सुमितला शेअर करू द्या. सुमित. नमस्कार. मी सुमित शिरोडे. मी सरांसोबत रेकी लेवल 2 आणि 3 आणि ग्रँड मास्टरचा पण कोर्स कंप्लीट केलेला आहे. ग्रँड मास्टर ऑलमोस्ट कंप्लीट झालेला आहे. आणि हा कोर्स काइंड ऑफ जेट इंजिन असताना किंवा रॉकेट असताना ऍड ऑन रॉकेट तसंच झालं. मागच्या 8-15 दिवसामध्ये आपण म्हटलं तर खूप वेगवेगळे एक्सपिरियन्स, चांगले आणि डिफिकल्ट एक्सपिरियन्स याच्यासाठी, कारण की जेव्हा तुम्हाला पॉवर्स मिळतात त्यावेळेस तुम्हाला त्या पॉवर्स कशा युटिलाइज करायच्या याच्यासाठी देव परीक्षा पण घेतो असं मला वाटतं. आणि त्याच्या परीक्षा पण चालू आहेत आणि त्याच्यातून मी बाहेर पण पडतोय. आणि दुसरी गोष्ट अशी की फायदे तर म्हणजे माझा बिझनेस आणि जॉब एकदम बेस्ट चालू आहे आणि खूप काही म्हणजे मिराकल्स होत आहेत. खूप छान वाटतंय आणि कॉन्फिडन्स लेवल खूप बूस्ट झालेली आहे. सो धन्यवाद व्हेरी सर. व्हेरी थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच फॉर शेअरिंग. थँक्यू सो मच एव्हरीबडी. खूप 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 छान छान एक्सपिरियन्स आहेत आणि अजूनही पुढे असतील आणि अजूनही पुढे एक्सपिरियन्स येणार आहेत. कारण अजून फक्त 14 दिवस झालेले आहे आणि 14वा दिवस आजचा आहे आणि तब्बल 14 दिवस अजून आपले बाकी आहेत. सो कहते हैं, किसी ने बहुत खूब कहा है कि मोती जो है वो गहराइयों में होते हैं. कहा होते हैं? मोती कुठे असतात? गहराईमध्ये असतात. म्हणजे
खोलवर असतात. जेव्हा खोल एखाद्या ठिकाणी आपण बघतो त्या ठिकाणी मोती असतात. सो ते मोती जे आहेत ते अजून कदाचित यायचे बाकी आहेत आणि ते येणार आहेत. डोंट वरी. ओके. सो कोमल प्लीज पिन करा आणि बाकीचं सगळ्यांना म्यूट करा. ओके. गुड. सो ते मोती अजून यायचे बाकी आहेत. ओके. जसे जसे तुमचे 18 दिवस 20 दिवस होतील मग ते तुम्हाला थोडं थोडं मोती दिसायला लागतील असं वाटते मला. ठीक आहे. चला तर काय हरकत नाही. आजच्या दिवसाला आपण सुरुवात करूया. सो आजचा दिवस जो आहे आपला तो 14वा दिवस आहे आणि आजची जी ऍक्शन आहे किंवा आजची जी ऍक्टिव्हिटी आहे ती काय आहे? जादूचा दिवस अनुभवायची ऍक्टिव्हिटी आहे. बघा एखादा दिवस आपला असा सुरू होतो. आता लक्ष देऊन ऐका मी काय सांगत आहे. कारण बोलताना थोडीशी स्पीड जरा जास्त होऊ शकते. एखादा दिवस आपला असा निघतो की त्या दिवशी आपल्या सगळ्याच गोष्टी वाईट होतात. आपण म्हणतो हे असा विचार केला होता, हे असं का झालं, हे असा विचार तसं का झालं, आज सकाळी मी कोणाचं तोंड पाहिलं, असंही होते बऱ्याच वेळा. आणि एखादा दिवस आपल्या आयुष्यातला असा निघतो की त्या दिवशी सर्वच कामं ओके होतात. सर्वच सर्वच लोकांसोबत आपलं चांगलं बोलणं होते. प्रत्येक व्यक्ती आपला आणि प्रत्येक गोष्ट आपल्या फेवर मध्ये जाते. असंही होते एखाद्या वेळेस. ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही अनुभवल्या असतील तुमच्यामध्ये 100% अनुभवल्या असतील. मग असं का होते की एखादा दिवस आपल्यासाठी वाईट असतो आणि एखादा दिवस चांगला असतो? असं का नाही होऊ शकत की 365 दिवस आपल्यासाठी चांगलेच असतील? अख्खं लाईफ आपल्यासाठी चांगलं असेल, अख्खं आयुष्य आपल्यासाठी चांगलं असेल, असं का नाही होऊ शकत? तर असं सुद्धा होऊ शकते. पण त्यासाठी आपल्याला एक छोटीशी ऍक्टिव्हिटी रोज करावी लागेल. ती ऍक्टिव्हिटी काय आहे? त्यालाच म्हणतो आपण जादूचा दिवस. अ डे ऑफ मॅजिक. जब भी हम सुबह उठते हैं, तेव्हा आपण कोणत्या थॉट्स मध्ये उठतो सकाळी ते खूप जास्त महत्वाचं आहे. म्हणून रोजची एक ऍक्टिव्हिटी सांगतो, की रात्री तो जादूचा दगड जो आहे तो हातामध्ये ठेवायचा आहे. आपल्या लाईफमधला, आपल्या त्या दिवसामधला सर्वात चांगला क्षण आठवायचा आहे, सर्वात चांगला एक्सपिरियन्स आठवायचा आहे आणि त्याच्यासाठी थँक यू म्हणून मग रात्री झोपायचं आहे. तर असं जर का आपण झोपू, तर काय होईल? आपण चांगल्या विचारांमध्ये, चांगल्या थॉट्समध्ये झोपू आणि जर का चांगल्या थॉट्समध्ये आपण झोपू, तर उठताना सुद्धा आपण चांगल्या थॉट्समध्ये उठणार आहोत. म्हणून रात्रीची ही ऍक्टिव्हिटी करणं तर गरजेची आहेच. पण दररोज सकाळी उठल्यावर आजचा दिवस, टुडे इज द बेस्ट डे ऑफ माय लाईफ हे म्हणणं किंवा आजचा दिवस माझ्यासाठी उत्कृष्ट दिवस आहे, आजचा दिवस माझ्या जीवनातला सर्वोत्कृष्ट दिवस आहे, असं म्हणून सुरुवात केली आपण, तर आपला दिवस चांगला जाईल. तर मग त्यासाठी आपण काय केलं पाहिजे? त्यासाठी आपल्याला उद्याचं प्लॅनिंग जे आहे ते आज करावं लागेल. सिंपल प्लॅनिंग, काही फार कठीण नाही. तुम्हाला मी सोपं करून सांगतो. मी काही म्हणत नाही की तुम्ही डायरी घेऊन बसा किंवा पेन घेऊन बसा. डायरी पेन घेऊन जर तुम्ही बसले तर फारच चांगलं आहे. पण जर नाही, नाही ना, काही लोक लेझी असतात आणि जे लोक लेझी असतात ते लोक शॉर्टकट शोधतात. पण ठीक आहे, शॉर्टकट शोधा, माझं म्हणणं आहे, पण करा. तर काय करायचं? जेव्हा आपण रात्री झोपलो आहोत बेडवर, आपल्याला लगेच तर झोप लागत नाही. त्यावेळी विचार करायचा की उद्या मला काय काय करायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 ते सगळे जे कामं असतील ते आठवायचे आणि ते कामं तुम्ही कंप्लीट केले आणि यशस्वीरित्या कंप्लीट केले, व्यवस्थित कंप्लीट केले आणि ते झाले सुद्धा, असं तुम्हाला व्हिज्युअलाइज करायचं आहे, असं तुम्हाला बघायचं आहे. समजा तुम्हाला बँकेत जाऊन पैसे भरायचे आहेत, समजा तुम्हाला इलेक्ट्रिसिटी बिल भरायचं आहे, समजा तुम्हाला सुपर मार्केटला जायचं आहे, समजा तुम्हाला गाडी सर्व्हिसिंगला द्यायची आहे किंवा समजा तुम्हाला अजून काही करायला जायचं आहे. असे कामं तुमचे नेमलेले आहेत, ठरलेले आहेत. तर ते कामं एकदा माइंडमध्ये रिपीट करायचे आणि बघायचे की ते प्रत्येक काम तुम्ही यशस्वीरित्या आरामात करत आहात. आणि जर हे तुम्ही बघू शकले, जर का व्हिज्युअलाइज तुम्ही हे आदल्या दिवशीच केलं, तर दुसऱ्या दिवशी बघा ते कामं तुमची ईझी होतील. आता ते कामं करताना ज्या लोकांना तुम्ही भेटणार, समोरासमोर भेटणार आहात, कधी फोनवर बोलणार आहात, कधी एखाद्याला ईमेल करणार आहात, तर त्या प्रत्येक व्यक्तींना सुद्धा आठवायचं आहे. जमलं तर त्या व्यक्तींना सुद्धा आठवायचं आहे. त्यांची नावं जर लिहिता आले तर फार चांगलं आहे. नाही लिहिता आले तर मनातल्या मनात आठवायचं आहे आणि त्यांना सुद्धा थँक यू म्हणायचं आहे. त्यांना सुद्धा कृतज्ञतेची भाव, कृतज्ञतेचं त्यांना कृतज्ञता पाठवायची आपल्याकडून. कारण कृतज्ञतेचा नियम काय आहे? जेवढं जास्त तुम्ही द्याल, तेवढंच जास्त तुमच्याकडे येईल आणि जो देणार नाही त्याच्याकडे जे आहे ते सुद्धा कमी होऊन जाईल आणि हाच नियम आहे. ओके. सो त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे? उद्याचं जे काम तुम्ही करणार आहात त्याला आज व्हिज्युअलाइज करायचं आहे. आज तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर आणायचं आहे. तर मग आता सर्वांनी जरा पेन आणि डायरी घ्यायचा आहे पटकन. ओपन युअर डायरी अँड पेन.
उद्याचा सोमवार आहे बघा, दिवस पण किती चांगला आला की आज संडे आहे, उद्या सोमवार आहे. सो उद्याचा सोमवार आहे, तर उद्याची तुमची काही कामं ठरलेली असतील, काही रुटीन कामं असतील, ऑफिसला जाणे, जाणे किंवा एखादा बिझनेस असेल त्या ठिकाणी जाणे, ते रुटीन असतील. पण त्याच्या व्यतिरिक्तही काही कामं ठरलेली असतील, तर पेन घ्या, पेपर घ्या, डायरी घ्या आणि लिहून काढा. पहिले तुमचे 4 ते 5 कामं, 10 कामं जे असतील ते एका खाली एक लिहा, की हे काम करायचं आहे मला उद्या, हे करायचं आहे मला उद्या. लिहा, आरामात लिहा, टेक युअर टाइम. लिहा सर्वांनी पटापट, की कोणते कोणते कामं आहेत जे तुम्हाला करायचे आहेत. चांगदेवजी लिहित की नाही तुम्ही? गुड. चलो लिखो भाई, लिखो. गुड गुड, ठीक आहे. सो लिहा उद्या तुम्हाला कोणते कोणते कामं करायची आहेत. आणि त्याच्या समोर एक एक वाक्य लिहा माझ्याकडून ऍडिशनल. ते वाक्य असं लिहा, धन्यवाद, माझं हे काम व्यवस्थितरित्या झालं आहे. पहिले काय काम करायचं ते लिहा, नंतर लिहा, धन्यवाद, माझं हे काम व्यवस्थित सुरळीत झालेलं आहे. ठीक आहे जी, लिख दो वहां पे. प्रत्येक जे काम तुम्ही लिहित आहात त्याच्या समोर लिहायचं आहे, माझं हे काम व्यवस्थित सुरळीत झालेलं आहे. माझं हे काम व्यवस्थित सुरळीत झालेलं आहे. त्याच्या खालचं काम लिहायचं, त्याच्या पुढे पुन्हा लिहायचं, माझं हे काम व्यवस्थित पूर्ण झालेलं आहे. दिवसभरात बरीच कामं असतात आपल्याला. ओके, कधी आपल्याला जिमला जायचं असते, कपडे ड्रायक्लीनला टाकायचे असतात, मित्राला भेटायला जायचं असते, छोटी छोटी कामं असतात आपले. कधीतरी मूवी बघायचा प्लॅन असतो, कधीतरी काही खेळ खेळायचा प्लॅन असतो, कदाचित हा क्लास करायचा प्लॅन असेल काही लोकांचा. ओके, पुढचे 1-2 दिवस क्लास मिस करू नका आठवणीनं, बिकॉज वी आर गोइंग टू अनाउन्स समथिंग फॉर ऑल ऑफ यू. ठीक आहे, इट इज नॉट कोर्स, इट इज नॉट नेक्स्ट लेवल, नथिंग. इट इज प्युअरली फॉर यू. ओके, थोडंसं मी तुम्हाला हिंट देतो, की जे लोक रेग्युलर या क्लासमध्ये आहेत असे 3 लोक आम्ही सिलेक्ट करणार आहोत. आउट ऑफ ऑल ऑफ यू वी विल सिलेक्ट 3 people and we will give them some gift hamper from our side. Okay, that is what is we are going to do. जो 28 दिन रहेंगे उनके लिए, ठीक है जी, हमारे तरफ से प्योरली उसमें वो हमारे तरफ से रहेगा आपको. ठीक है, सो मेक श्योर यू आर नॉट मिसिंग एनी सिंगल डे, बिकॉज जो लोग रहेंगे रोज का डेटा हमारे पास है आणि त्या डेटानुसार वी विल चूज. ठीक आहे जी, लिहून झालं? ओके, लिहून झालं की जरा एक छोटंसं मेडिटेशन आपण करू. बघा, एखादी गोष्ट होण्याच्या आधीच त्याच्याबद्दल कृतज्ञ होणं हे थोडंसं डिफिकल्ट वाटू शकते, की कसं काय अजून तर ती गोष्ट झालीच नाही, मी कसं काय थँक्यू म्हणू. पण याची प्रॅक्टिस करा. पहिले 5-6-7 दिवस तुम्हाला डिफिकल्ट जाईल, नंतर नंतर तुम्हाला इझी वाटेल आणि तुम्ही इझिली नंतर ते करू शकाल. ठीक आहे, त्या गोष्टी खरोखर झालेल्या आहेत, जे तुम्ही आता लिहत आहात ह्या गोष्टी खरोखर झालेल्या आहेत, याचा विश्वास तुमच्या माइंडला, तुमच्या मनाला पटायला हवा. त्यासाठी तुम्ही काही विशेषणे म्हणजे एक्स्ट्रा काही शब्द वापरू शकता, ज्याला आपण आपल्या भाषेमध्ये ओव्हर ऍक्टिंग म्हणतो. तर थोडीशी ओव्हर ऍक्टिंग तुम्ही करू शकता. ओके, त्या वाक्याच्या आधी तुम्ही काही असं ऍड करू शकता, की विश्वास विश्वास काय अमेझिंग क्लास झाला, विश्वास ठेवण्यास कठीण आहे, किती सुंदर क्लास आहे, किती अमेझिंग क्लास झाला. एक उदाहरण फक्त. ओके, त्याबद्दल आभारी आहे. तर असं काही एक्स्ट्रा त्याच्यामध्ये तुम्ही ॲडिशन करू शकता. आणि मी नेहमीच माझ्या सगळ्या पेड क्लासेसमध्ये सुद्धा शिकवतो, की जेव्हा कधी तुम्ही एखाद्याला ॲप्रिशिएट करता, जेव्हा कधी तुम्ही एखाद्याला थँक म्हणता, एखाद्या गोष्टीबद्दल थँक म्हणता, तेव्हा थोडंसं एक्स्ट्रा म्हणायला काहीच हरकत नाही आपल्याला. थोडंसं एक्स्ट्रा म्हणायला किंवा ॲप्रिशिएट करायला आपल्याला काहीच हरकत नाही. ओके, कॅन वी हॅव द मेडिटेशन म्युझिक प्लीज? ओके, सो बी रेडी एव्हरीबडी. लेट्स हॅव अ मेडिटेशन टुगेदर. एक सुंदर व्हिज्युअलायझेशन करू आपण, एक सुंदर मेडिटेशन आपण करू एकत्र आणि मग आपण पुढे जाऊ. ठीक आहे,
सो सर्वांनी जरा रिलॅक्स बसायचं आहे. सिट रिलॅक्स एव्हरीबडी. क्लोज युअर आईज. तुम्ही 10 गोष्टी लिहिल्या असतील असं मी ॲज्युम करतो की उद्याच्या 10 गोष्टी तुम्ही लिहिलेल्या आहेत तुमच्या डायरीमध्ये. शांत बसायचं आहे. आपले दोन्ही डोळे बंद करायचे आहेत. लांब श्वास घ्यायचा आहे. टेक अ डीप ब्रेथ. माझा आवाज सर्वांना क्लिअर येत असेल अशी मी आशा करतो. टेक अ डीप ब्रेथ. एक लांब श्वास घ्यायचा आहे. हळूहळू बाहेर सोडायचा. हळूहळू बाहेर सोडायचं. थोडा आवाज कमी करून द्या म्युझिकचा. ओके. डीप ब्रेथ. आणि हळूहळू बाहेर सोडायचं आहे. जे काही लिस्ट तुम्ही लिहिलेली आहे सर्वांनी, जे काही लिस्ट तुम्ही लिहिलेली आहे उद्याच्या कामांची लिस्ट, ती लिस्ट जरा डोळ्यासमोर आणा की त्याच्यामध्ये उद्याचे कोणते बघायचे आहे. शांततेत 5 कामं लिहिली असतील. पहिलं जे काम आहे तुमच्या लिस्ट मधलं ते काम करायला तुम्ही निघाले आहात. ते पहिलं काम करायला तुम्ही जात आहात असं इमॅजिन करायचं आहे. इमॅजिन पहिलं काम करायला तुम्ही जात आहात आणि ते पहिलं काम अगदी यशस्वीरित्या तुम्ही पूर्ण केलं आहे. ते पहिलं काम अगदी यशस्वीरित्या तुम्ही पूर्ण केलं आहे असं बघायचं आहे. आणि ते काम पूर्ण केल्यानंतर तुम्ही कसं फील करत आहात, कसं फील करायचं आहे इनसाइड युअर हार्ट अँड युअर बॉडी. तुमच्या मनामध्ये, तुमच्या शरीरामध्ये त्याच फिलिंग, तोच उत्साह तुम्हाला फील करायचा आहे आता या क्षणाला. त्यानंतर जे दुसरं काम आहे तुमच्या लिस्टमध्ये, आता त्या कामाकडे जायचं आहे आणि बघायचं आहे की ते काम तुम्ही आता पूर्णत्वाकडे नेत आहात, पूर्णत्वाकडे घेऊन जात आहात. आता ही कामं करताना किंवा ह्या गोष्टी करताना काही लोकांची सुद्धा तुम्हाला गरज पडणार आहे. काही लोकांशी तुमचा संपर्क येणार आहे, कॉन्टॅक्ट येणार आहे. तर त्या लोकांना जर तुम्ही बघू शकत असाल तर त्यांनाही बघण्याचा प्रयत्न करा, व्हिज्युअलाइज करण्याचा प्रयत्न करा आणि त्यांना सुद्धा मनापासून एकदा थँक्यू म्हणायचं आहे तुम्हाला. आणि माझं हे काम अगदी व्यवस्थितपणे, सुरळीतपणे पार पडलं आहे असं तुम्हाला मनातल्या मनात म्हणायचं आहे. माझं हे काम अगदी व्यवस्थितपणे, सुरळीतपणे पार पडलं आहे असं तुम्हाला मनातल्या मनात म्हणायचं आहे. टेक अ डीप ब्रेथ. एक लांब श्वास घ्यायचा आहे. टेक अ डीप ब्रेथ. एक लंबी और गहरी सांस लेना है. एक लंबी और गहरी सांस लेना है. आणि आता तिसऱ्या कामाकडे आपल्याला जायचं आहे. गो टू युअर थर्ड वर्क ऑफ द डे. जे जे तुम्ही लिस्ट मध्ये लिहिलेलं आहे त्या तिसऱ्या कामाकडे तुम्हाला आता जायचं आहे. गो टू द थर्ड वर्क ऑफ युअर डे. ते तिसरं काम करताना ज्या व्यक्तीची तुम्हाला गरज आहे, जो व्यक्ती तुम्हाला हेल्प करणार आहे, जो व्यक्ती हे काम करण्यासाठी तुम्हाला मदत करणार आहे, त्याला मनापासून धन्यवाद द्यायचा आहे.
उदाहरणार्थ तुम्हाला सुपर मार्केटमध्ये जायचं असेल, उदाहरणार्थ तुम्हाला काही बिल भरायचं असेल, उदाहरणार्थ अजून काही असेल, ते कामाला आठवायचं आहे आणि मोठ्याने म्हणायचं आहे मनातल्या मनात, आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. दिवसाच्या प्रत्येक घटनेसाठी या कृतज्ञतेच्या जादूचा, शक्तीचा वापर तुम्हाला करायचा आहे. आणि हा वापर झाल्यानंतर काही महत्वाच्या बातम्या, काही महत्वाच्या न्यूज, काही इम्पॉर्टंट गोष्टी कदाचित तुमच्यापर्यंत येणार असतील, पण तुम्हाला माहित नाही की आज तुम्हाला गुड न्यूज मिळणार आहे. पण ती गुड न्यूज कदाचित तुमच्याकडे येत असेल तर तुम्हाला असं म्हणायचं आहे, आज माझ्या मागे मागे म्हणायचं सर्वांनी, आज मला कळणाऱ्या महत्वाच्या बातमीसाठी मी आभारी आहे. आज मला कळणाऱ्या महत्वाच्या बातमीसाठी मी आभारी आहे. मी आभारी आहे. मी आभारी आहे. पुन्हा पुढचे काही काम तुमच्या लिस्टमध्ये असतील, त्या कामांना बघायचं आहे. जे जे लोक तुम्हाला त्या तुमच्या कामामध्ये हेल्प करणार आहेत त्यांना तुम्हाला व्हिज्युअलाइज करायचं आहे, त्यांना थँक्यू म्हणायचं आहे अगदी मनापासून. संपूर्ण दिवस अगदी इझी, अगदी व्यवस्थित आणि सुरळीत तुमचा पार पडला आहे किंवा पडत आहे, त्यासाठी ईश्वराला, ब्रह्मांडाला, तुमच्या आई वडिलांना, सर्वांना मनापासून धन्यवाद द्यायचे आहे. आणि ऍडव्हान्स मध्ये जो दिवस अजून तुम्ही जगायला सुरुवात केली नाही, तो दिवस ऍडव्हान्स मध्ये चांगला जात आहे, म्हणून तुम्ही त्या दिवसाला आत्ता या क्षणी धन्यवाद देत आहात. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. जे काही कामं तुम्ही दिवसभरात करणार आहात, ते कामं करत असताना मधात काही अडचणी येतील, कदाचित ट्रॅफिक लागू शकतो, कदाचित उशीर होऊ शकतो. तर त्या प्रत्येक गोष्ट अगदी सुरळीत होत आहे. तुम्हाला जिथे पार्किंगला जागी हवी आहे त्या ठिकाणी ती जागा मिळत आहे. तुम्हाला ज्या ठिकाणी जाऊन एखादं काम करायचं आहे, एखाद्या व्यक्तीला भेटायचं आहे, एखाद्या महत्वाच्या कर्मचाऱ्याला, अधिकाऱ्याला भेटायचं आहे, तो व्यवस्थित तुम्हाला वेळेत भेटत आहे असं तुम्हाला बघायचं आहे. काही वेळ या फिलिंग मध्ये आपण थांबणार आहोत. Feel it inside your heart and your body. I hope you all are experiencing the real day. आत्ता जे तुम्ही केलंय हे उद्या सुद्धा तुम्हाला दिवसभर कॉन्शियसली करायचं आहे आणि स्वतःला सांगायचं आहे, आज मी कोणत्याही सिच्युएशनमध्ये माझा ग्रॅटिट्यूड सोडणार नाही. आज मी कोणत्याही सिच्युएशनमध्ये माझा ग्रॅटिट्यूड सोडणार नाही. 3 वेळा मनातल्या मनात थँक्यू म्हणायचं आहे आणि स्लोली वेन एवर यू फील यू आर रेडी, आराम से धीरे धीरे आंखों को खोलना है और स्लोली वापस आना है. टेक युअर टाइम. 10 ते 1चं काउंटिंग करायचं आहे मनातल्या मनात आणि हळूहळू
आपल्याला परत यायचं आहे नॉर्मल सिच्युएशनमध्ये. वेलकम, वेलकम, वेलकम. So welcome everyone, welcome. How you are feeling? Just give me one word in the chat box. Good, awesome. So थोडंसं एक ते आहे ना वाक्य, आयुष्यावर बोलू काही, तर मी आता म्हणतो ग्रॅटिट्यूडवर बोलू काही. ओके. सो ग्रॅटिट्यूडची प्रॅक्टिस मागच्या 14 दिवसापासून आपण करत आहोत. ही प्रॅक्टिस फार 30-30 प्रॅक्टिस आहे. याच्यामध्ये काही नवीन नाही आहे, फार विशेष नाही आहे काही. विशेष काय आहे माहिती आहे का तुम्हाला? ह्याच्यामध्ये विशेष आहे रिझल्ट्स. जेव्हा तुम्ही या प्रॅक्टिसमध्ये येता आणि जेव्हा तुम्ही हे प्रॅक्टिस करता, तेव्हा जे घडणारे बदल आहेत ते विशेष आहेत. प्रॅक्टिसमध्ये काही विशेष नाही आहे फारसं. प्रॅक्टिस तर फार सोपं आहे, इझी आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, ज्या सोप्या गोष्टी असतात ते माणूस शक्यतोवर करत नाही. कारण तो ओव्हर कॉन्फिडंट असतो की अरे ये तो कर लेंगे, ये तो हो जाएगा. पण 14 दिवसापासून, मागील 14 दिवसापासून जे लोक अगदी रेग्युलरली सकाळी आणि संध्याकाळी बॅच करत आहेत, आय एम 100% शुअर, मी बिलकुल शुअर आहे 100% की त्यांना काहीतरी त्या गोष्टी जाणवत असतील आसपास, आजूबाजूला. ओके. इवन मी तुम्हाला शिकवत आहे आणि ज्या ज्या वेळेस मी ही बॅच घेतलेली आहे, टू बी व्हेरी ऑनेस्ट, अगदी मी क्लिअर आणि मनापासून तुम्हाला सांगतो, ज्या ज्या वेळेस मी ही बॅच घेतलेली आहे आणि ज्या ज्या वेळेस मी ही बॅच घेतो, तेव्हा काही गोष्टी तरी अशा घडतात माझ्या लाईफमध्ये की त्या खरंच धन्यवाद देण्यासारख्या असतातच. आणि तसं तुमच्या आयुष्यात घडत असेल. म्हणून डायरीवर एक गोष्ट लिहून घ्या आजपासून. आतापर्यंत मिस केली असेल तर आता लिहून घ्या की प्रत्येक क्षण, सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत ऑब्झर्व करा. काय करा? ऑब्झर्व करा. म्यूट नाही आहे का हे? प्रत्येक क्षण काय करा? ऑब्झर्व करा. सकाळी उठल्यापासून तर सायंकाळी झोपेपर्यंतचा. ठीक आहे. आणि हे बघा की व्हॉट चेंजेस आर हॅपनिंग, व्हॉट न्यू थिंग्स यू आर एबल टू सी, व्हॉट न्यू अपॉर्च्युनिटीज यू आर एबल टू सी. जसं की काल कोणीतरी सांगत होतं, एक उदाहरण देते मी फक्त, अजून झाली नाही ती गोष्ट, पण ती गोष्ट होऊ शकते म्हणून मी उदाहरण देत आहे. काल मी सांगितलं की मुंबईला प्रोग्राम आहे 17 तारखेला आणि लोकेशन आहे तुर्बे, नवी मुंबई पनवेलच्या जवळ ते लोकेशन आहे. कारण मेन सिटीमध्ये जे आहे ते जसं पाहिजे तसे आपल्याला बाकीच्या गोष्टी मिळत नव्हत्या. सो लोकेशन अजून फायनल नव्हतं झालं आणि काल कोणीतरी म्हटलं की सर ठाण्याला वगैरे घ्या तर फार बरं होईल. अजून झालं नाही, पण कदाचित ते विश पूर्ण होऊ शकते इफ यू मॅनिफेस्ट अच्छे से. ओके. सो कोणाची मॅनिफेस्टिंग पॉवर कुठं लागेल हे सांगता येत नाही. त्यामुळे रोज मॅनिफेस्ट करा. रोज जे पाहिजे त्या गोष्टी विचार करा. सुनीता मॅडमने खूप छान एक्सपिरियन्स शेअर केला. सुमितने खूप छान एक्सपिरियन्स शेअर केला की कधी कधी अशाही गोष्टी होतील की ज्या कल्पनेच्या बाहेरच्या आहेत. मुग्धा मॅडमने छान एक्सपिरियन्स शेअर केला. ओके. क्योंकि मैं हमेशा बोलता हूं कि मैजिक इज बियॉन्ड द लॉजिक. मैजिक कहाँ है? मॅजिक कहाँ है? वो लॉजिक के बाहेर आहे. आणि मागचे 14 दिवस झाले आपण काय शिकत आहोत? मॅजिक. आपल्या सेशनचं नाव काय आहे? मॅजिक आहे. जादू. जादूचं सेशन शिकत आहे ना आपण. त्याला ग्रॅटिट्यूड नाव आहे, पण आपण ते जादूचंच सेशन आहे ते. तो सेशनच मॅजिकचं शिकत आहे आपण, तर आपल्याला तर लॉजिकच्या बाहेर जाऊनच विचार करावा लागेल. और सोचो, सोचने को क्या पैसा थोड़ी लगता है सोचने को, सोचो आप. ओके. कोणीतरी लिहिलं होतं परवाच्या दिवशी,
चॅटबॉक्समध्ये, म्हणजे 4-5 दिवसाआधी लिहिलं होतं कि सर मैं तुमच्याकडे ग्रैंड मास्टर का कोर्स करत आहे, क्या पता उन्होंने लिख दिया और वो हो जाएगा। सो आप लिखो ना, आप ऐसा क्यों लिखते हो कि सर मेरे पास पैसे नहीं, आप ये लिखो ना कि ये कर रहा हूँ मैं, वो कर दिया मैंने। बोलना ही आहे तो कुछ अच्छा बोले, राईट? एनीबडी एल्स वॉन्ट टू शेअर समथिंग? आपल्याकडे आज वेळ आहे, कदाचित कधी कधी वेळ नसतो आपल्याकडे, आज वेळ आहे. एनीवन वॉन्ट्स टू शेअर एनिथिंग? हां, संजय सरांना शेअर करू देऊ आपण. हां, संजय सर तुम्ही बोला. अमन सर तुमच्याशी बोलू 5 मिनिटं थांबा. येस, कसा आहे तुमचा एक्सपिरियन्स? एकदम मस्त. पहिले जेव्हा मी वाचून दाखवते हा, मी लिहिलंय येस ते. येस येस येस. पहिले जेव्हा आम्ही तुमच्या एक मिनिट हा. ओके ओके. पहिले जेव्हा आम्ही तुमच्या क्लासला जॉईन झालो, तेव्हा आम्ही सागराच्या किनाऱ्यावरच उभे होतो. हम्म. पण स्लोली कधी या कहरा सागरमध्ये बुडालो ते समजलंच नाही. ओके. आणि आता आम्ही जी दररोज नवीन एनर्जीने स्विम करतो आहोत, आम्ही दररोज नवीन एनर्जीने जीवनातील नाविन्य फील करतो आहोत. ज्याच्यामुळे ज्या गोष्टी ठरवल्या आहेत त्या मला मिळाल्या, हे मला प्रकर्षाने फील होत आहे. आणि मी खूप आनंदी आहे. दररोज नवीन ऊर्जा मला मिळत आहे आणि मी ती इतरांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यानुसार माझे रिलेशन उत्तम होत आहे. सर्वांना माझे बोलणे समजवणे आवडते. नेहमीच मी माझ्या बोलण्याचा अट्टहास करत असे, पण आता मी दुसऱ्यांचे बोलणे व त्यावर विचार करणे मला आवडायला लागले. हा एक माझ्या आयुष्यातील ड्रास्टिक चेंज आहे. व्हेरी नाईस. आणि मी जे विचार केलाय, जे मी ठरवलं आहे, जे मला हवं आहे, ते मी लवकरच मिळवेन असा माझा जबरदस्त आत्मविश्वास आहे. थँक्यू थँक्यू थँक्यू. तुमच्या क्लासला येऊन मला खूप फायदा झालाय. थँक्यू थँक्यू सो मच. सर. शेवटचं वाक्य फक्त चेंज करा. मिळवेलच्या ठिकाणी असं करा की मिळवलं आहे, ते मी मिळवलं आहे ऑलरेडी. ओके, ओके. ते मी मिळवलं आहे. बिकॉज सी, आपण रोज काय म्हणतोय की आपण त्या गोष्टी ऑलरेडी अचीव केलेल्या आहेत. दॅट इज द वे ऑफ मॅनिफेस्टिंग. ओके, जर का एखादी गोष्ट मॅनिफेस्ट करायची असेल तर वो फील करो की वो ऑलरेडी है मेरे पास. ओके, ऑलरेडी है. जेव्हा माझ्या मेंटरनी मला पहिल्यांदा सांगितलं होतं, माझे जे गुरु होते त्यांनी मला पहिल्यांदा बोलता बोलता ऐकलं मी त्यांच्याकडून. त्यांनी सांगितलं की आप जो गाडी लेना चाहते हो, जो घर लेना चाहते हो. आता तेव्हा काय एवढे छोटे स्वप्न स्वप्न की मोठे स्वप्न नव्हते आपले. एवढे स्वप्न होते की एक गाडी घेतली पाहिजे चांगली, एक घर झालं पाहिजे आणि थोडेसे पैसे कमवले पाहिजे, असंच होती. तर त्यांनी सांगितलं की जो गाड़ी लेना चाहते हो ना, उस गाड़ी के शोरूम में जाओ और वहाँ पे जाके उस गाड़ी को, उसका कोटेशन निकालो, उसका टेस्ट ड्राइव लो, उसको फील करो. आता आपल्याला गाडी तर फार भली मोठी घ्यायची होती आणि त्या शोरूममध्ये जायची तर काही हिंमत होत नव्हती आपली. तर 2-3 वेळा फक्त शोरूमच्या समोरूनच चक्कर मारली फक्त, की आतमध्ये जायची हिंमतच नाही झाली. कारण डेअरिंगच नाही येत. एवढं आपण हे असतो, काय म्हणतात त्याला, कॉन्फिडन्स लेवल एवढा कमी असतो आपला. खरंच असतो. और आणि म्हण पण आपल्याला ते माहित आहे की जिस गाव को जाना नहीं उस गाव का पता क्यों पूछना. लेकिन जाना तो था अपने को. तो एक दिवस डेअरिंग करून गेलो मी. थोडंसं ड्रामॅटिक वातावरण झालं तिकडे. सांगितलं आम्ही की बाबा आमची असं कंपनी आहे, हे आहे, ते आहे. आणि मग त्या गाडीची टेस्ट ड्राईव्ह वगैरे घेतली. जेव्हा त्या गोष्टीला तुम्ही फील करता, तेव्हा ती गोष्ट लवकर मॅनिफेस्ट होण्याचे चान्सेस आहेत. कारण 5 सेन्सेस आहेत आपले. 5 अशा गोष्टी आहेत ज्याला म्हणतात रिसेप्टर्स. या 5 गोष्टींच्या माध्यमातून आपण आपल्या मेमरीज क्रिएट करतो, आठवणी क्रिएट करतो. कोणत्या आहेत त्या 5 गोष्टी लिहून घ्या जर गरज वाटत असेल तर. नसेल वाटत तर लक्षात ठेवा. पहिली गोष्ट आहे डोळे, आयज. दुसरी गोष्ट आहे इयर्स, कान. तिसरी गोष्ट आहे स्पर्श, टच. ओके. चौथी गोष्ट आहे स्मेल, म्हणजे स्मेल करतो आपण, फ्रॅग्रन्स. आणि 5वी गोष्ट आहे टेस्ट. टेस्ट जे आपण घेतो, जिभेला जे टेस्ट लागते ती.
या 5 गोष्टींमधून आपण मेमरीज क्रिएट करत आहे. आता जर मी तुम्हाला म्हटलं की डोळे बंद करा आणि इमॅजिन करा की या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये छान एक स्ट्रॉबेरी आईस्क्रीम तुम्ही खात आहात, तर लगेच तुम्हाला ते इमॅजिन होईल. का बरं? कारण ती टेस्ट आहे इथे माइंडमध्ये. तो वो टेस्ट आ जाएगी आपको, कारण की ते टेस्ट मेमरीमध्ये आहे. सो ह्या 5 गोष्टींच्या माध्यमातून आपण रिसीव्ह करत असतो इन्फॉर्मेशन या जगाकडून. आणि हे 24/7 चालू असते. असं नाही की बंद असते. हे 24/7 ते जे इन्फॉर्मेशन आहे ते आपण रिसीव्ह करत असतो. कोणाकडून? या जगाकडून. आणि ती रिसीव्हच करत नाही आपण, ती सेव्ह सुद्धा करत असतो आपल्या माइंडमध्ये. मग त्याच्यातला जो डेटा कामाचा नसतो तो आपण डिलीट करत असतो ऑटोमॅटिक आपला माइंड. पण ते फिट करत असतो. सांगायचा उद्देश हे आहे की जेव्हा तुम्ही त्या गोष्टीला फील करता, जे घर तुम्हाला घ्यायचं आहे त्याचा डेमो फ्लॅट तयार असेल, त्याचा डेमो तयार असेल, त्या ठिकाणी जा. त्या ठिकाणी 2 4 5 फोटो काढा. ते असं फील करा की ते तुमचं स्वतःचं घर आहे. अँड देन सी द मॅजिक. फिर आपका मैनिफेस्टेशन जो है वो 10x बढ़ जाएगा, 10 गुना. माझी एक स्टुडंट होती, म्हणजे आहे अजूनही, पण आता कॉन्टॅक्टमध्ये कमी असते. ती म्हणे, सर मला तुमच्या गाडीची एक चक्कर मिळेल का? म्हटलं बिलकुल बिलकुल घ्या. चावी दिली मी तिच्याकडे. ते म्हणे, पण सर मला चालवता येत नाही. तिचे हस्बंड होते सोबत तिच्या. मी म्हटलं तुमच्या हस्बंडला चालवायला लावा, तुम्ही बाजूला बसा आणि असं फील करा की तुमचा ड्रायव्हर तुम्हाला घेऊन जाते. आणि त्यांनी एक चक्कर मारली तिथल्या तिथे. हॉटेल एका प्रोग्राममध्ये आले होते ते माझ्या. सो त्यांनी तिथल्या तिथे एक चक्कर मारली. ओके. सो सर म्हणे आता मी पण अशी गाडी घेणार. म्हटलं बिलकुल घ्या. कारण की सी वेन यू फील इट, टच इट, स्मेल इट, तर त्यांनी तुमच्या ज्या फिलिंग्स आहेत त्या 10x वाढून जातील. आणि त्या 10x जेव्हा वाढतील तर तुम्हाला मॅनिफेस्टेशनला आणखी सोपं होईल. प्रतिभा मॅडमशी बोलू आपण. येस. हॅलो. हा हॅलो, बोला. नमस्कार. सर नमस्ते. नमस्कार. अं, नमस्कार. सर मला असं वाटतं पहिलाच मी क्षमा मागतो तुम्हाला की येस मी येस. हे विचारू की नको, परंतु मनातून सारखं येतोय म्हणून विचारते. बोला बोला. येस येस. तुमचा क्लास चालू झाल्यापासून म्हणजे मी उत्साही आहे, पण घरात हम्म. एक खूप मोठं प्रेशर आहे माझ्या मनावर, खूप ताण आहे. हम्म. हम्म. आणि त्याच्यातूनही मी फ्रेश आहे, पॉझिटिव्ह आहे. हम्म. त्याचा मला हम्म. खूप आनंद हा तुमच्यामुळेच फक्त. तर हम्म. माझी भाची आहे जिची आई नाही, हम्म. आई वारलेली आहे आणि तिचं लग्न झालं 2022ला. एक बाळ झाले, आता 7 8 महिन्याचं बाळ आहे. आणि हम्म. तिच्या मिस्टरांनी मिसअंडरस्टँडिंग मुळे तिला घरी आणून सोडलंय. तिचे हम्म. भाऊ बहिणी तिला वागवत नाहीये, ते मलाच वागवावं लागते. त्या तीन हो. चार हो. महिन्यापासून ती माझ्याकडे आहे. आणि हम्म. ती आपला हा क्लासही जॉईन करू शकत नाही, कारण तिला वेळ नाही, बाळ छोटं, बाळ छोटा आहे. त्याच्यात हम्म. होमवर्क घरून काम करते अंडरस्टँड. वगैरे. हम्म. त्याच्याने हम्म. ती क्लास नाही जॉईन करू शकत. आणि हम्म. तिची मानसिक स्थिती पण अशी आहे की ती पूर्ण म्हणजे कोलॅप्स आहे. हम्म. कारण चूक नवऱ्याची असताना त्याने तिच्यावर ब्लेम करून तिला टाकून टाकलेला आहे. हम्म. हम्म. तर हम्म. सर हम्म. तिच्याकरता मला म्हणजे सर प्लीज, कुणाची लेख कुणाच्या घरी हा, नसावी, तर तर तिच्याकरता त्यांचा मी. एक काम करा, छोटंसं काम करा. हम्म, त्यांच्या हस्बंडचा फोटो आणि त्यांचा फोटो, हे 2 फोटो असे हम्म, जवळ जवळ ठेवा, किंवा एका फोटोमध्ये असतील 2 जण तर. आणि हम्म, तुम्हाला जर का रेकीचे सिम्बॉल येत असतील तर त्या सिम्बॉल्सनी हिलिंग करा. आणि त्या माणसाला, आता त्या माणसाप्रती काय निघत असेल जनरली, चुकीच्या गोष्टी हम्म, निघत असतील, तर त्या फोर्सफुली पॉझिटिव्ह गोष्टी काढा. की बाबा हम्म, थँक्यू, तो तिला छान प्रकारे ठेवत आहे. हम्म. तर हे फोर्स करावं लागेल तुम्हाला. एक इमिडिएट तर नाही होणार, पण एक नाही, 2 4 5 7 10 दिवस करून बघा तुम्ही. व्हॉट चेंज विल हॅपन, मग आपल्याला ते समजेलच. ओके. अजून 14 दिवस आहेच आपण. सो रोज वाईट. ते बोला तिच्याबद्दल. ते हम्म, तुमच्याकडून तुम्ही पाठवत राहा. तिला नाही सांगितलं तरी चालते, कोणालाच नाही सांगितलं तरी चालते. ठीक आहे. हम्म. कारण तिचं ना छोटं बाळ आहे. हम्म. आणि माझ्या मुलीचंही छोटं बाळ आहे. तिचे पप्पा तिला घेतात ना त्यावेळेला ती इतक्या केविलवाल्या नजरेने बघते. आता तर मला एक्झॅक्टली. इतकं एक्झॅक्टली. हर्ट झालं थोड्या वेळापूर्वी की ती हम्म. त्या माझ्या जावयांच्या मागे लागत होते की मला घ्या. आणि माझी हम्म. नात तिला घेऊ देत नव्हती. म्हणजे मला खूप फील झालं तो विषय. येस येस. बरं, चला आज सरांना माफी मागून विचारूनच घेऊ आपण. नाही, इट्स ओके. इट्स ओके. सी, ते म्हणतात ना. थँक्यू. येस, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. बघा, कधी कधी काही गोष्टी अशा असतात की त्या तुमच्या प्रारब्धातल्या गोष्टी आहेत. ओके. सो त्या नो बडी कॅन स्टॉप दोज थिंग्स. कोणी थांबवू शकत नाही.
त्या मार्गातून तिथून तुम्हाला जावंच लागते. ओके. सो मी नेहमी प्रभू श्री रामचंद्राचं उदाहरण देतो, मी नेहमी रामायणाबद्दल सांगतो, मी गीतेचा क्लास घेतो. सो म्हणून मला माहित आहे की आता एवढा मोठा राजा, अयोध्येचा राजा असल्यावर सुद्धा त्याला 14 वर्ष काढावंच लागले ना. प्रारब्ध. तेवढं झाल्यावरही, एवढं युद्ध झालं, एवढं धर्मयुद्ध झालं, सगळं काही झालं, एवढं झाल्यावरही पत्नीचा सहवास कुठं मिळाला? नाही मिळाला. सो दे सी, देयर आर फ्यू थिंग्स. हर चीज ऐसी है ऐसा नाही आहे, पण काही गोष्टी अशा असतात त्याला आपण म्हणतो प्रारब्ध. सो त्याच्यामध्ये एकच आहे की बाबा आता हे तर तुम्ही कराच, जसं आपण ब्लेसिंग्स हे करतो, ग्रॅटिट्यूड देतो, हे तर आपण द्यायचंच आहे. पण जेवढं पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स आपण तिकडे पाठवू, जेवढं आपल्या पॉझिटिव्ह गोष्टी आपण तिकडे पाठवू त्या व्यक्तीकडे, तेवढं ते होईल. जनरली अशा केसमध्ये हे फार डिफिकल्ट असते. है ना, मी जसं काल उदाहरण दिलं होतं की एखादा व्यक्ती आहे, त्याच्या खिशात पैसे नाही आहे, त्याचा जेब खाली है और उसको मैं बोल रहा हूँ कि समझो की तुम करोडपती हो, तर हे बहुत डिफिकल्ट आहे उस टाइम. पण तरीही ते करावं लागेल. ते म्हणतात ना कि झूठ मूठ का हंसो लेकिन हंसो, क्योंकि जब हंसोगे तो धीरे 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 उसका हैबिट बनते जाएगा, एंड देन वन डे विल कम, एक दिन आएगा, एंड दैट द रियली थिंग्स दैट विल हैपन विथ यू. ओके sir, I want to do the grandmaster level as I already done first, second and master level class of Reiki. So the great master grandmaster, I have to repeat the 3 levels or can I go grandmaster? ॲक्च्युली आम्ही दुसरीकडून जर तुम्ही लेवल 1, 2, 3 केलं असेल तर आम्ही आमच्याकडे ग्रँडमास्टर म्हणून तुम्हाला डायरेक्ट एंट्री नाही देत, हा आमचा रूल आहे. सो आम्ही काय करतो, तुम्हाला आमचा लेवल 2 लेवल 3 क्लास फ्री देतो, त्याचे काही चार्जेस घेत नाही. तो क्लास तुम्ही जेव्हा करता तेव्हा तुम्ही आमच्या ट्युनिंगमध्ये याल आणि देन मग तुम्ही आमच्याकडे ग्रँडमास्टर करू शकता. कारण आमच्या क्लासमध्ये शिवशक्ती हा टॉपिक जो आहे तो ॲडिशनल आहे रेकीमध्ये, आणि तसेही बऱ्याचशा मॉडेलिटीज आहेत ज्या आम्ही रेकीच्या सोबत ॲडिशन म्हणून शिकवतो. सो तुम्ही कुठं केलेलं आहे आणि त्यांचं कसं आहे सिस्टम प्रत्येकाचं वेगवेगळं असते. सो बेटर आहे की तुम्हाला एक नंबर आलेला आहे चॅटबॉक्समध्ये, त्यांच्याशी तुम्ही उद्या कॉल करा, बोला आरामात, ते तुम्हाला समजून सांगतील आणि बाकीच्या गोष्टी होतील. वीणा मॅडम, प्रश्न आहे की शेअरिंग आहे? शेअरिंग असेल तर शेअर करा, प्रश्न असतील तर आपण नंतर कधीतरी घेऊ. काय आहे बोला. येस, आवाज नाही येत तुमचा. अनम्यूट करा ना, अनम्यूट बटन नाही होत आहे बघा. एक नाही होत आहे. ठीक आहे, असो. काही चॅटबॉक्समध्ये लिहा जर काही महत्त्वाचं असेल तर. अनम्यूट होत नाही आहे तिकडून. ओके, सो वन मोर टाइम गाईज, उद्या परवा 2-3 दिवस जे हॅलो आहेत. हां, हॅलो येस बोला, येस बोला बोला. हा सर, तुमचे धन्यवाद. पहिले धन्यवाद धन्यवाद. थँक्यू मी या थँक्यू बोला. क्लासमध्ये म्हणून धन्यवाद. त्या एक 4-5 दिवसापूर्वी आपण असं तुम्ही सांगितलं होतं की दिवसभर आज सकाळपासून जे कोणी भेटेल त्यांना हम्म, प्रत्येकाला जसा दूधवाला, हम्म, कचरेवाली, रिक्षावाला जे कोणी भेटेल त्यांना धन्यवाद म्हणायचे. पण माझ्या बाबतीत असं झालं की सकाळी दूधवाल्यानी दूध वेगळं टाकलं म्हणून त्याच्याशी भांडण झालं. कचरेवालीनी कचरा नेला नाही म्हणून तिच्याशी भांडण झालं. ज्या हम्म, रिक्षेतून आले त्या रिक्षेचा काहीतरी डेकोरेटिव्ह केलेलं होतं त्याने, ते माझ्या हम्म, हातून तुटलं म्हणून भांडण झालं. हम्म, हा एक माझा त्या दिवशीचा वाईट अनुभव आहे. म्हणजे स्पेशली तुम्ही त्या दिवशी सांगितलं होतं की आज हम्म. सगळ्यांना धन्यवाद म्हणा, तर माझ्या बाबतीत ते उलट झालं त्या दिवशी. हाँ तो कोई बात नहीं, फिर क्या हुआ, ठीक आहे, ओके. त्याच्यामध्ये पण काहीतरी मी काय बोललो होतो, त्याच्या आधी पण मी एक गोष्ट सांगितली की वॉट एव्हर इज हॅपनिंग उसमें क्या सही है वो देखो. त्याच्यातही काहीतरी बेस्ट असेलच ना. दूधवाल्याने दूध वेगळं टाकलं तर ते दुसरं दूध एक दिवस पिऊन पहा काय होते, काय हरकत आहे. ओके, काय प्रॉब्लेम काय आहे, व्हेरी सिम्पल थिंग. ओके. ठीक आहे. ओके. सो सी, कधी मी नेहमी सांगत असतो, हे काही आजचा विषय नहीं है. सी, ऐसा नहीं है कि हर चीज मैं जो बोल रहा हूँ वो काम करेगी आपके लिए. इट इज नॉट लाइक दैट. बिकॉज आप कितने उस चीज के पास हो ये भी तो जरूरी है ना. ऐसा अगर होता तर 1300 लोक ग्रुपमध्ये आहे, 1300 पैकी 1000 लोक बसले असते ना रोज.
त्या 1000 लोक मधले 900 लोक सक्सेसफुल झाले असते. ऐसा नहीं होता बाबा. सी, आप कैसे देखते हो चीज़ों को, आप कैसे समजते हो, दॅट इज ऑल्सो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सो हे महत्वाचं नाही आहे की काय झालं, हे महत्वाचं आहे की आपण ते कसं घेतलं. ठीक आहे. आणि राहिला प्रश्न हे की आपण प्रत्येकाला थँक्यू म्हणायचं, तर त्याच्या मागं असं आहे की प्रत्येक व्यक्ती, मग तो दूधवाला असो, मग ते कोणी असो, तो प्रत्येक व्यक्ती, तो वाला वाली कोणीही असू द्या, तो कोणाचा तरी आई आहे, कोणाची तरी वडील आहे, कोणासाठी तरी तो एकदम प्रिय पुत्र आहे, कोणासाठी तरी तो आदर्श वडील आहे. तर त्या व्यक्तीचं इम्पॉर्टन्स आहे, त्या व्यक्तीचं महत्व आहे. एक एक हॉटेलमध्ये जॉब करणारा जो वेटर आहे समजा, तोही कुणाचा तरी खूप आवडीचा मुलगा आहे ना. त्याची आई तर त्याच्यावर तेवढंच प्रेम करत असेल जेवढं तुमची आई तुमच्यावर करते. त्याचे मुलं त्याला तसंच आदर्श पित्यासारखं बघत असतील, कारण तोही तेवढंच त्यांच्या मुलासाठी काम करत आहे. सो एव्हरी पर्सन इज रिस्पेक्टफुल, और वाय इट इज रिस्पेक्टफुल एव्हरी पर्सन, बिकॉज एवरीबडी इज वर्किंग फॉर देयर ओन लाइक फैमिली एंड ऑल. सो उनको रिस्पेक्ट देना, उनको प्यार देना, उनको थैंक यू बोलना, ये हमारा फर्ज है. और इससे उनको कुछ फरक पडे या ना पडे, यानी आपल्या जीवनात फार मोठा फरक पडतो, हे लक्षात ठेवा. दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे जी. कारण माणसाचा स्वभाव कसा आहे माहिती आहे का? एक पांढरी भिंत जर माणसासमोर असली, तर त्याचं लक्ष त्या पांढऱ्या भिंतीवर नाही जाणार. पण त्याच्यावर एक छोटासा काळा डाग असला ना, तो म्हणून की अरे इथे डाग लागलेला आहे. हा माणसाचा नॅचरल स्वभाव आहे, नॅचरल. इसमें कुछ गलत नाही आहे, स्वभाव आहे तो माणसाचा, नॅचरल स्वभाव आहे. तर तेच आपल्याला चेंज करायचं आहे. आता आमच्या सोसायटीमध्ये वॉचमॅन काका आहेत. काल रात्री 12 वाजले होते. थकले असतील, ते झोपले. सोसायटीचं कोणीतरी त्यांना पाहिलं झोपलेलं. त्यांनी ग्रुपवर फोटो टाकून दिला की झोपलं. अरे वो भी इंसान है यार, इंसान है ना वो. ठीक आहे. देखो, एक गोष्ट लिहून घ्या डायरीमध्ये, गलती गलत नहीं नहीं, इंसान, सॉरी, इंसान गलत नहीं होता, गलती गलत होती है. एखाद्या व्यक्तीने जर का एखादी चुकी केली, तर याचा अर्थ ह्या नाही की तो व्यक्ती चुकीचा आहे. त्याने जी केलेली चुकी आहे ती चुकीची आहे. पुस्तकातलं एक पान खराब झालं म्हणून आपण पुस्तक फेकून नाही देत, ते पान काढून फेकून देतो आपण. यही चीज समझो आप. घर में कचरा हो गया तो इसका मतलब ये नहीं कि आप घर बदल देते हो, आप कचरा बाहर फेंकते हो. इट इज सेम लाइक दैट, है ना. इंसान है. आपल्या घरी कामाला येणारे जे मेड असते, किती साधा तिचं, किती साधी तिची मागणी आहे. ती काय म्हणते की सर मला 2 दिवस सुट्टी लागेल. समोरून मॅडम काय म्हणतात, 2 दिवस सुट्टी. मग ती समोरून काय म्हणते, मॅडम आमचा पण जीव आहे. बरोबर आहे ना यार, वो भी इंसान है. क्यों भूल जाते हैं हम क्यों भूल जाते हैं की आपल्या समोर असलेला व्यक्ती सुद्धा एक माणूस आहे. आणि तो जर का तुमच्यासोबत चिडला, त्याचं जर का तुमच्यासोबत भांडण झालं, तर आपण असं का नाही समजून घेत की बिचाऱ्याच्या घरी काहीतरी झालं असेल आज, बायकोने निघता निघता काहीतरी 2-4 गोष्टी ऐकवल्या असतील. ठीक आहे, काय हरकत नाही. ओके. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट, हे अंडरस्टँडिंग. म्हणून तर मी म्हणतो ना की ग्रँड मास्टर, म्हणून मी ग्रँड मास्टर कोर्समध्ये हे सांगत असतो, जो रेकीच्या लेवल 1, 2, 3च्या नंतर असतो ग्रँड मास्टर कोर्स. प्रत्येकाला नाही घेत मी. काय म्हणतो, तुम्ही ग्रँड मास्टर बनण्यासाठी पाहिजे तयार, लायक पाहिजे त्याच्या. पैसे देके ग्रँड मास्टर नाही बनाते हम. तुम्ही त्या खरंच त्या लायकीची पाहिजे. तर हे येण्यासाठी वेळ लागते, पण येते. असं नाही की मी 100% तयार आहे. मी हे पण सांगतो तुम्हाला, आई एम नॉट, ओके, बट रास्ते पे है हम. मैंने बोला ना कि मैं गुरु नहीं, मैं शुरू हूँ. ठीक है जी. राजेश्री बोला. गुड इव्हनिंग सर. मी आता तुम्ही जो एक अनुभव तुमचा शेअर केला गाडीचा, तसाच माझ्या बाबतीत पण झालेलं. की मी म्हणजे कंपाऊंडच्या बाहेर ना 2-3 गाड्या नवीन लागलेल्या आणि आय वॉज व्हेरी स्पेक्टिकल की मी घेऊ शकते की नाही असं. कारण का मिस्टरांचा कोविडमध्ये जॉब वगैरे गेलेला आणि आता म्हणजे कन्सल्टंट म्हणून लागले ते. पण मला माझ्या डोळ्यासमोर फक्त गाडी दिसत होती. सो आय सेड इव्हन आय वॉन्ट अ कार, मला ही गाडी हवी आहे असं. आणि तर मग पहिले हो नाही करून ते म्हणाले ठीक आहे, बघ छोटी कुठली तरी जाऊन गाडी मारुतीची वगैरे.
तर मी जायला निघाली तेवढ्यात एका मित्राचा फोन आला. तो म्हणाला, "कुठे निघालेस?" तर मी म्हटलं, "गाडी बघायला जाते मी." तर तो म्हणाला, "ठीक आहे, मी पण चाललोय. तर मी पिकअप करतो. आपण जाऊन बघूया." म्हटलं, "ठीक आहे." तो सरळ मला टोयोटाच्या शोरूममध्ये घेऊन गेला. हम्म. मी जाणार होती मारुतीच्या शोरूममध्ये. तो घेऊन हम्म. गेला टोयोटाच्या शोरूममध्ये आणि मग त्याचं काहीतरी तिकडे कोणतरी ओळखीचं भेटलं. तो म्हणाला, "ठीक आहे, तू गाडी वगैरे बघ." एक सेल्समॅन आला. तो म्हणाला, "मैडम गाड़ी देख रहे हो?" मैं बोली, "हाँ।" तो बोलता है, "ये नया गाड़ी है इटियोस का, तो आप बैठना चाहोगे?" तो मैं बोली, "हाँ." टेस्ट ड्राईव्हला घेऊन गेला आणि मी त्या गाडीतनं उतरतच नव्हती खाली. त्या गाडीत बसूनच फोन केला नवऱ्याला. म्हटलं, "मी एका हम्म. गाडीत बसले. मला हीच गाडी हवी आहे." हम्म. तर मला म्हणाले, की "बजेटमध्ये आहे का?" तर मी म्हटली, "नाही, बजेटच्या बाहेर आहे." तर तो हम्म. म्हणाला, "कितीला आहे?" म्हटलं, "6-6.5 पर्यंत." म्हणजे तेव्हा ती गाडी 6-6.5 ला होती. हा हा आता हा. आणखीन महाग आहे ती. 11-11.5 लाख स्टार्टिंग आहे प्राइस. हम्म. आणि आमचं बजेट त्यांनी मला दिलेलं 3-3.5 लाखाचंच फक्त. तर हम्म. तो म्हणाला, "क्या हुआ?" तर मी म्हटलं, "जाने दो फिर मैं निकलती हूँ." तो बोला, "कितना डाउन पेमेंट करने का है?" मैं बोली, "अभी तो खाली 1 लाख देना है." हम्म. "कौन सी गाड़ी है?" मैं म्हटलं, "टोयोटाची आहे." हम्म. आणि म्हणली की बस, "येस, आय हॅव गॉट दिस कार, आय हॅव गॉट दिस कार, आय हॅव गॉट दिस कार." हम्म. आणि ही सेड की ठीक आहे, चेक देऊन टाक आणि तुझ्याच नावावर रजिस्टर करून टाक. अँड आय वॉज सो हॅपी अँड आय वॉज सो ग्रेटफुल की मी गाडी कुठली त्यांनी मला बघायला सांगितलेली आणि माझ्या हातात कुठली गाडी आली. एक्झॅक्टली एक्झॅक्टली. सो आय वॉज व्हेरी हॅपी. आणि सेकंड इन्सिडेंट असं आहे की गेल्या वर्षभर आता मी लास्ट इयरच फी भरलेली ह्या कोर्सची. पण माझी मोठी बहीण खूप आजारी होती आणि गेल्या वर्षी माझा मोठा भाऊ पण वारलाय. हम्म. सो आय वॉज व्हेरी डिस्टर्ब. मला म्हणजे इच्छाच नव्हती काही सुद्धा करायची ह्या ओके गडबडीमध्ये. आणि ओके. त्याच्यात माझा मोठा मुलगा कॅनडाला गेलाय. तर वी वर स्ट्रगलिंग की तो पण स्ट्रगल करत होता, मी पण त्याच्या PR साठी. हम्म. सो जेव्हा धावपळ चालू झाली वगैरे मला सडनली या क्लासची आठवण आली. म्हटलं रेकॉर्डिंग तर आहेत, एखादं काहीतरी बघूया आपण त्यातलं. हम्म. सो तेव्हा लाईक त्या फर्स्ट ह्याच्यामध्ये तुम्ही सांगितलेलं की ग्रॅटिट्यूड अँड यू हॅव टू कीप रिपीटिंग सेम थिंग व्हॉट मी कारसाठी केलेलं. हम्म. हम्म. लाईक मी डे अँड नाईट ते स्वप्न बघायला लागलेले की माझ्या मुलाला PR मिळालाय, PR मिळालाय, PR मिळालाय. आणि 15-20 दिवसापूर्वी लाईक ही सेंड मी अ मेसेज. म्हणजे मीच इकडनं थोडेसं पोलिसचं वगैरे PCCचं वगैरे केलं. तर तो मला म्हणाला, "मम्मी मला इन्व्हाइट आलेलं आहे PRचं." म्हणजे इट्स व्हेरी नाईस. ऑलमोस्ट लाईक गेटिंग अ PR. हम्म. सो दिस इज मॅजिक. हे होतं. येस 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 येस. सो आय एम रिअली ग्रेटफुल टू यू. आय एम ग्रेटफुल टू थँक्यू युनिव्हर्स. थँक्यू थँक्यू. थँक्यू फॉर शेअरिंग. व्हेरी नाईस एक्सपिरियन्स. ओके. बघा, लॉ ऑफ अट्रॅक्शन जे आहे ना, ज्याला आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतो, मॅनिफेस्टेशन म्हणतो, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या सर्वांसाठीच काम करत आहेत. असं नाही की आपल्यासाठी काम करत आहेत. ह्या सर्वांसाठीच काम करत आहेत. फक्त काही लोकांना त्याचा कॉन्शियस मार्ग माहीत आहे आणि दॅट्स वाय दे आर एबल टू अचीव इट फास्टर. बाकी जो इंसान जो भी सपना देखता है लाइफ में वो तो हो ही जाता है. एखादा जो गव्हर्नमेंट सर्वंट आहे, ओके, थँक्यू राजश्री फॉर शेअरिंग. एखादा जो गव्हर्नमेंट सर्वंट आहे, तो जेव्हा जॉबवर लागतो एखादा व्यक्ती, तो स्वप्न बघतो की मी माझं घर बनवणार. भलेही तो रिटायर झाल्यावर घर घेतो, वॉटेवर, पर उसका सपना पूरा तो होता ही है एट द एंड ऑफ द डे. बस फर्क इतना है कि अगर आप उसे कॉन्शियसली करेंगे, कॉन्शियसली तुम्ही त्याच्यावर एफर्ट्स टाकणार आहात, तो जो 25 साल में 10 साल में होने वाली चीज है शायद वो 1 साल में हो जाए. यू अंडरस्टँड? त्याच्यासाठी तुम्हाला कॉन्शियस, म्हणून तर ते वाक्य आहे ना, फेमस वाक्य आहे. जगातला जो महान सगळ्यात मोठा चांगला ट्रेनर असेल, हवा आहे अँथोनी रॉबिन्स, टोनी रॉबिन्स म्हणतात त्याला. तो म्हणतो, एनर्जी फ्लोज वेअर युअर फोकस गोज. जहाँ पे आपका फोकस जाता है वहीं पे आपकी एनर्जी जाती है ना. आपण जर विचार केला, सकाळी सकाळी एखादं गाणं आपण कुठून तरी थोडंसं ऐकायला येते आपल्याला, आणि तेच गाणं आपण गुणगुणत राहतो दिवसभर. ओके. एखाद्या, जसा तसा मॅडमनी गाडीचा विषय सांगितला किंवा कोणी काय, तर तीच तीच गाडी तुम्हाला रोडवर दिसते. का बरं? ते जास्त आल्या का रोडवर? नाही. तुमचा माइंड कॉन्शियसली फोकस करत आहे त्या गोष्टीवर.
इसलिए बोलते हैं कि आप रोज लिखो व्हाट यू वांट, एंड अपने आप आपका माइंड आपको रास्ते देगा वैसे वैसे चीजें पाने की. ऑटोमॅटिक तो सांगेल की या लोकांना भेटा, ऑटोमॅटिक सांगेल की तो इकडे जा. आता PR आला तर त्यांनीही एफर्ट्स घेतले, मॅडमनी पण एफर्ट्स घेतले, 4 लोकांना भेटले असतील, ते काही ना काही ते केलं असेल त्यांनी. आणि हे एफर्ट्स घेण्याचं जे डोकं आहे किंवा त्या आयडियाज आहे त्या कोणी दिल्या, तो म्हणून तर म्हणतात ना की जब आप सच्चे दिल से आप मेहनत करते हो या वो चीज को मांगते हो, तो ईश्वर, ब्रह्मांड, युनिवर्स ह्या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली तुम्हाला हेल्प करायला चालू करत असतात. ठीक आहे. सो थँक्यू सो मच एव्हरीबडी फॉर जॉईनिंग टुडे. आय होप यू ऑल आर एन्जॉईंग दिस सेशन्स. उद्या सकाळी भेटूया आपण 6 वाजता आणि पुन्हा संध्याकाळी भेटूया 10 वाजता. पुढचा प्रवास आपण करू उद्या परवा. 1 ते 2 दिवसामध्ये मी पक्क नाही सांगू शकत की उद्या की परवा, पण या 1 ते 2 दिवसामध्ये वी आर गोइंग टू अनाउन्स सम गिफ्ट हॅम्पर्स फॉर द पीपल हु विल रिमेन इन दिस क्लास फॉर 28 days. अगले 28 यानी पूरे 28 दिनों तक जो लोग इधर रहेंगे, वी विल पिक few of you, 3 people, few of you म्हटल्यापेक्षा specifically 3 people we will pick and we will share a gift from our side, okay, as a gratitude gift. Thank you so much everybody. Love you all. Take care and God bless you. Good night. धन्यवाद. प्रभु श्री रामचंद्र की जय. धन्यवाद.